माझं बाळ गेलं. हो. त्यांनी मारलं तिला, त्या लोकांनी मारलं तिला, त्या लोकांनी मारलं. मला सांगायची, "मम्मी मला असं म्हणतायत, तसं म्हणतायत." आम्ही तिला ॲडजस्ट कर, ॲडजस्ट कर किती समजून सांगायचो. हां, लग्न झाल्यापासून तिच्यावर संशय, इकडं आली की कुणाकडे जायचं राहील, संशय घेते तो तिच्यावर, तिचा नवरा. कधी इकडं आली की कधी कुणाच्या घरी नाही गेली माझी पोरगी, का तर नको त्याला नाही आवडत, इकडे जाते, तिकडे जाती. हां. हं. आणि आम्हाला सांगितलं आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि नंतर बंद होता का नाही आम्हाला माहित नाही. एवढी चौकशी पण नाही केली. हो हाय पाहुणे म्हणून आम्ही चौकशी नाही केली. तो बंद पडला. आम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे म्हणून पैसे द्या. आम्ही रोख 10 लाख रुपये दिले त्यांना त्यावेळेस. मध्ये मध्ये चालूच होतं ते थोडे एवढे दे तेवढे दे. परत गाडी नाही दिली लग्नात. 4 चाकी लग्नात नाही तुझ्या बापाने दिली, तुझ्या बहिणींना बाकीच्या दिली, तुला नाही दिली. म्हणून 4 चाकी द्या, तुझ्या बापाने का नाही दिली 4 चाकी लग्नात. परत काम नाही करत. पहिली मुलगी झाली त्यावेळेस पण तोंड पाडून बसली सगळी, का तर तिच्या भावाला पोरग झालं आणि हिला पोरगी झाली. दवाखान्यात बाळ बाहेर आल्यावर सगळी अशी गप बसली. मी माझ्या पोरी लावून लक्ष्मी आली तुमच्या घरी. त्या दिवशी त्याला पहिला त्याचं चालू झाला त्याचा व्यवसाय, त्याला ऑर्डर मिळाली पहिली त्या पोरीच्या, आली त्या दिवशी. दुसरी पोरगी राहिली, दुसऱ्या परत राहिली तर परत चेक केलं, पोरगी नको त्यांना, त्यांनी सिजर करून खाली केलं हो बाळ. तिला आम्ही समजवलं की बा तिचा पप्पा म्हणायचं नको राहू दे 2 पुरी, तरी पुरी 2 पुरी, नवरा ऐक म्हणतोय तो ऐक त्याच. पण तिने केलं, तिला नेलं कुठं तिचं करून राहिलं अबॉर्शन, सिजर करून अबॉर्शन केलं हो तिचं. 1 महिना पोरगी राहिली तिकडे गेली. 1 महिन्याची सिजर झालेली बाई तिकडे गेली. ही सरपंच झाली बाई, ती सासू म्हणून फिरत होती इकडे तिकडे, हिला घरात काम करायची, म्हणायची मी करू लागते की तिला. तिला काय नुसतं स्वयंपाक करायचा एवढं होत नाही वे. पोरीला सांभाळून, पोरगी एवढी आपट आहे तिची पोरगी पण एवढी शांत नाही अजिबात. त्रास देऊ ती तरी करत होती, आम्हाला सांगत नव्हती. हा. प्रचाराला जायच्या त्या 2 पोरीला घरात ठेवून, ही आणि ती बारकी पोरगी 11-11 वर्षापर्यंत दोघं प्रचाराला जायची. फक्त म्हणली आम्ही दोघी घरात असतो, तुम्ही लवकर येत जा, आम्हाला काही वाटत नाही का, दोघींना भीती वाटत नाही का. तर काल भांडायला लागले, मी तिला सोडायला गेले होते काल. हा. त्यांची भांडणं म्हणलं चालले सासू सुनेची, म्हणलं तुम्ही असती म्हणून मी तिला सोडून आले हो काल तिथं, मी आणायला पाहिजे होतं तिला घरी. घरी यायला फोन केला तर माझी पोरगी म्हणते मम्मी मला नाही सहन होत ग, मला नाही सहन होत, मला त्रास होतोय. प्रॉपर्टीचा त्याला हिस्सा पाहिजे, त्याला 50% हिस्सा पाहिजे, तर तिच्या नावावर प्रॉपर्टी येतात, त्याला 50% हिस्सा पाहिजे होता. तुझ्या नावावर करून घे म्हणायचा, तुझ्या नावावर करून घे म्हणजे आपल्याला पैसे होतात. सासू बांधली आणि म्हणली मग रोज प्रचाराला चालले, प्रचाराला मी उद्यापासून रोज जास्त दिवस जास्त वेळ फिरणार म्हणली.